दुसऱ्या हातामध्ये वाघ नख राजांच्या होती. राजाने वाघ नखाला कोथळ्यामध्ये घागरता घुसवली. रक्ताच्या चिकटवण्याला अफजलखानाचा कोथळा बाहेर आला. दुसरीकडे राजाने कट्यारीनं त्याचं पूर्ण पोट फाडून टाकलं. हे अतिशय मोठ्या वर्णन करून आपल्याला ही गोष्ट सांगितली जाते. चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात सुद्धा ही आपली गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर आपला इतिहास जर आपला काही विषय नसेल म्हणून आपण त्या गोष्टीवरची विचार केला नाही. पण राजांनी अफजलखानाच्या युद्धामध्ये मानसशास्त्रांच्या डावपेची खेळल्या होत्या. राजांनी अफजलखानाला जेव्हा गोपीनाथ पंत हा राजांचा वकील पाठवला तेव्हा अफजलखान दक्षिणेमध्ये म्हणजेच वाई परगण्यामध्ये जावळीच्या खोऱ्यामध्ये यायला तयार झाला. प्रतापगडाच्या पायथ्याशी यायला तयार झाला आणि राजांनी त्याच्या आहारामध्ये तिखट पदार्थ वाढवले. आता आपल्याला माहितीये जर रोज तिखट खाल्लं तर काय होतं. अफजलखानाचा संयम तुटला. आपल्याला माहितीये जर आपण रोज तिखट रोज स्पायसी फूड खात गेलो तर आपला राग वाढतो, आपला संयम तुटतो आणि जो माणूस शांत असतो ना तो माणूस भडकतो. आणि राजाला हेच करायचं होतं. राजांनी त्याच्या आहारामध्ये तिखट पदार्थांचा समावेश वाढवला आणि अफजलखानाला जे काही करायचं होतं राजांसोबत तेच तो विसरून गेला कारण त्याचा संयम तुटला. म्हणजे राजांना आहारशास्त्रच नाही तर राजांचं मानसशास्त्र सुद्धा किती पक्क होतं बाबा. एवढंच नाही तर राजाने अनेक मानसिक डाव खेळले. समोरच्या शत्रू सोबत त्याची मानसिकता ओळखली की काही केल्यानं समोरच्या शत्रूचा संयम तुटेल, काही केल्यानं समोरचा शत्रू त्याची युद्धनीतीच विसरून जाईल, काय केल्यानं समोरचा शत्रू राजी होईल हे राजाला पुरंदरच्या काळामध्ये सुद्धा समजलं. म्हणजे राजांचं मानसशास्त्र सुद्धा पक्क होतं. आज जेव्हा आपण समाजामध्ये वावरतो तेव्हा समोरच्या माणसाला आपल्याला ओळखता आलं पाहिजे की समोरचा माणूस कसा आहे, तो आपल्याला कुठल्या दृष्टीला बघतोय, तो आपल्यासोबत काय डावपेच खेळणार आहे, तो आपल्यासोबत काय बोलणार आहे हे माणसाच्या नजरेमधून आपल्याला समजलं पाहिजे. राजांना मारण्यासाठी एक मारेकरी आला आदिलशहाकडून ज्याचं नाव होतं नूरखान बेग. नूरखान बेग आला राजांना मारण्यासाठी आला. राजांनी त्याची चाचणी घेतली. त्यावेळेस राजांनी एक हुकूम काढला होता, एक दवंडी पिटवली होती की जर कोणी मला जंगली जनावरांची त्यांचा पाडाव करून जे शेतकऱ्यांना त्रास देत आहेत त्यांची जर शेपटी दरबारामध्ये आणून दाखवली त्याला त्या शेपटीप्रमाणे इनाम मिळेल, बक्षीस मिळेल. म्हणजे जर कोणी वाघ मारून आणला आणि जर वाघाची शेपटी दाखवली तर आम्ही त्यांना सोन्याचे कडे देऊ. जर बिबट्या आणला तर त्यांना मोहराची थैली देण्यात येईल. अशा अनेक दवंडी राजांनी गावागावामध्ये सांगितले. आणि मग हा नूरखान बेगला संधी सापडली. आणि मग या नूरखान बेगनी एक वाघ मारला आणि वाघाची शेपटी राजाकडे तो घेऊन आला आणि सांगितलं की राजा मी वाघ मारलाय, मला सोन्याचं कडं द्या. राजांनी त्याला सोन्याचं कडं दिलं आणि राजे त्यावेळेस तलवार त्याला द्यायला लागले तेव्हा नूरखान बेग म्हणाला, राजा मला तलवारीचा काय उपयोग, मी आता शेतकरी माणूस, पण राजा मला तलवार चालवता येते बरं का, मी तुमच्या सैन्यात भरती होऊ राजा, मी तुमच्या सोबत राहू. राजांचं वय तेव्हा 17 वर्ष. पण राजांना नजरेतून कळालं ह्याच्या मनात काहीतरी डावपेच सुरू आहे. नूरखान बेगला त्यांनी तलवार तर दिली, आपल्या सोबतही ठेवलं आणि जिथं राजे फिरायचे, मावळ प्रांत असेल, सह्याद्रीमधले कडेकबारे असतील, सह्याद्रीमधले गड असतील, जिथं राजे फिरायचे तिथं हा नूरखान जाऊ लागला राजांसोबत एक अंगरक्षक बनून. पण या नूरखान बेगला संधी साधायची होती. मग या नूरखान बेगला त्याला एक संधी सापडली आणि त्याने हातात असलेली कट्यार बाहेर काढली आणि राजांवरती तो वार करणार इतक्यात राजांनी तो वार अडवला आणि त्यात राजांची तलवार त्याच्या मानेवरती गेली. तेव्हा राजे त्याला म्हणाले, जेव्हा तू पहिल्या दिवशी दरबारात आला होता ना, आम्ही तेव्हाच ओळखलं होतं की तुझ्या नजरेत काहीतरी कपट आहे. म्हणजे राजांचा मानसशास्त्र
काय कपट चालू आहे, काय उद्धटणी चालू आहे, आणि कोण कोण आपला शत्रू आहे आणि कोण खरंच स्वराज्यासाठी मदत करणार. मग नूरखान बेगनं 4 दिवसामधलं जे अनुभवलं होतं ते नूरखान बेग दरबारामध्ये सांगू लागला की राजा मला शिक्षा करू नका. राजा मला माहितीये मी आदिलशहाकडनं तुम्हाला मारेकर म्हणून आलो होतो, पण राजा आता मी तुमच्यासाठी खरंच काम करतो. माझी निष्ठा तुम्ही तपासा राजा. आता मी गरबा करणार नाही. कारण त्यांनी 4 दिवसामध्ये अनुभवलं होतं की राजे स्वतःला राजेपण मिळवण्यासाठी स्वराज्य निर्माण करत होते, तर या साडी माळी गोळी गोष्टी कुंभार लोहार सांबार सोडा सुतार तांबट पाथरवट तेली गवळी स्वादी चित्तारी धनगर गुरव शाखा पगड जातींना एकत्र घेऊन राजे स्वराज्य निर्माण करत होते, ज्यामध्ये हिंदू मुस्लिम सीख ईसाई कुठलाच भेद नव्हता. हे स्वराज्य एका माणसासाठी होतं, एका माणसासाठी होतं. मग तो कुठल्याही जातीचा असू द्या किंवा कुठल्याही धर्माचा. हे नूरखान बेगने जाणलं होतं. मग नूरखान बेगने आपली निष्ठा राजांना दाखवली अनेक लढायांमधून, आणि हाच नूरखान बेग नंतर स्वराज्याच्या पायदळाचा प्रमुख झाला. जो मारेकरी राजांना मारायला आला होता, तो मारेकरी राजांच्या संवादामुळे, राजांच्या कार्यामुळे आणि राजांच्या मानसशास्त्राच्या अभ्यासामुळे स्वराज्यासाठीच काम करतोय. एवढा पक्का असला पाहिजे आपल्या मानसशास्त्राचा अभ्यास. आज समाजात वापरताना आपण अनेक गुन्हे घडताना बघतो. अनेक मुलींवरती अत्याचार सुद्धा होतात, लहान लहान मुलांचे अपहरण होतात. पण जर लहानपणापासूनच जर मानसशास्त्राचा अभ्यास केला, मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी काही कोणती डिग्री किंवा कुठलं पुस्तक वाचायची गरज नाही. जर राजाच्या जीवन चरित्रातले छोटे छोटे जर प्रसंग आणि छोटे गुण जर आपण लक्षात घेतले, राजाच्या चाल लक्षात घेतली, राजाची राजकारणाची पद्धत लक्षात घेतली, तर आपल्याला कळेल की मानसशास्त्र म्हणजे काय. माणसांना ओळखता आलं पाहिजे. अमिताभ बच्चन ज्यांनी अतिशय स्ट्रगल करून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं एक नाव घडवलं, असे अमिताभ बच्चन लिहितात, गिरना भी अच्छा होता है औकात का पता चलता है. गिरना भी अच्छा होता है औकात का पता चलता है. जब बढ़ते हैं हाथ उठाने को तो अपनों का पता चलता है. तो अपनों का पता चलता है. जिन लोगों को गुस्सा आता है वो अक्सर सच्चे होते हैं. मैंने झूठों को मुस्कुराते हुए देखा है. सीख रहा हूँ अब भी इंसानों को पढ़ने का हुनर. सीख रहा हूँ अब भी मैं इंसानों को पढ़ने का हुनर. सुना है किताबों से ज्यादा चेहरे पे लिखा होता है. अमिताभ बच्चन म्हणतात, माणसांमध्ये माणसांच्या चेहऱ्यावरती सगळं काही दिसतं जे पुस्तकी ज्ञानातून मिळत नाही. आज आपण मॅथ्स शिकत असाल, फिजिक्स शिकत असाल, रोज परीक्षेसाठी एवढे मार्क्स मिळवण्यासाठी अभ्यास करत असाल, पण त्या